या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत संक्रांतीनिमित्त स्वप्नील आणि दीपकला सुट्टी असते, त्यामुळे ते दोघेजण खूपच खुश असतात. तितक्यात मग अमोल तिळगुळ घेऊन त्या ठिकाणी येतो. तो सगळ्यांना तिळगुळ देत असतो. मग मोनासुद्धा त्या ठिकाणी येते. तिला बघून तर अमोल खूपच खुश होतो आणि तिला तिळगुळ देत म्हणतो की मोमा तू अशीच कायम गोड राहा. त्यानंतर मग रुपाली त्या ठिकाणी येते. अमोल तिलासुद्धा तिळगुळ देतो आणि सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. सगळेच जण अमोलमुळे खूप आनंदात असतात. तर अमोल त्यांना अपर्णा आणि अर्जुनविषयी विचारत असतो. त्यामुळे मोना म्हणते ते दोघेजण खोलीत नाही आहेत का? आणि त्यावर अमोल म्हणतो की नाही ना, आज सगळं काही मीच माझं आवरलं. मला वाटलं की ते दोघेजण बाहेर असतील म्हणून मग मी इकडे आलो. आणि त्यामुळे सगळ्यांच्याच लक्षात येतं की अपर्णा आणि अर्जुन पहाटेपासूनच घरात नाही आहेत. त्यामुळे ते काळजीत पडतात. पण तितक्यात दीपकच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येतं. तो सगळ्यांना सांगतो की हे बघा दीदी आणि दाजी लाईव्ह आहेत. आणि मग त्यानंतर ते सगळेजण त्या दोघांचा लाईव्ह बघू लागतात. तर दुसरीकडे अपर्णा आणि अर्जुन प्रेस कॉन्फरन्स घेत असतात. तर मीडियावाले त्यांना विचारत असतात की मॅडम आज तुम्ही या केसमध्ये पुढे काय झालं ते सांगणार होता ना? आणि त्यावर अपर्णा म्हणते की हो. आणि मग ते दोघेजण पत्रकारांना रात्री घडलेला सगळा प्रकार सांगतात. अर्जुन म्हणत असतो की आम्ही त्या मुलाला एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं, मात्र जीजींनी त्या ठिकाणी त्यांची माणसं पाठवली त्या मुलाला पळवण्यासाठी. मात्र आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि हा जीजीच्या विरोधात सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि मग चिंचोके त्या माणसाला त्या ठिकाणी घेऊन येतो. त्यानंतर अर्जुन पत्रकारांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत म्हणतो की जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होणारच. आणि मग त्यानंतर पत्रकार त्यांचा एक छान फोटो काढतात. त्यानंतर जेव्हा अपर्णा आणि अर्जुन घरी येतात तेव्हा सगळेजण त्यांना छान सरप्राईज देतात. अर्जुन म्हणत असतो की बघ अप्पे, मी तुला म्हटलं होतं ना सरप्राईज नक्की असणार, कारण जेव्हा जेव्हा घरातील लाईट्स बंद असतात तेव्हा तेव्हा हा अमोल आपल्यासाठी नक्कीच काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असतो, आता कळलंय मला. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. त्यानंतर अपर्णा आणि अर्जुनने न घाबरता जे काम केलेलं असतं त्याबद्दल घरातील सगळेजण त्यांचं भरभरून कौतुक करतात. त्यानंतर मग अमोल आरतीचा ताट घेऊन येतो आणि त्या दोघांचं औक्षण करतो. ते दोघे खूपच खुश असतात. आणि मग त्यानंतर सगळेजण जेवण करून आपापल्या खोलीत जातात. अर्जुन अपर्णाच्या जवळ जात म्हणत असतो की अप्पे खरंच ना, मला आज तुझं खूप कौतुक वाटतंय आणि अभिमानसुद्धा. आणि आज तर तुला बघून ना मला आपल्या गावाकडच्या संक्रांतीची आठवण झाली. किती छान दिसत होती तेव्हा तू, काळी साडी, काळे भोर केस. आणि ते ऐकून अप्पीला अजून खाली मान घालते. ती म्हणत असते की अर्जुन जेव्हा जेव्हा तू निवांत असतो ना तेव्हा जुन्या आठवणींमध्येच हरवून जातो. तर तो हसतच म्हणतो की हो, मग त्यात काय चुकीचं आहे? त्या आठवणींमध्ये सुद्धा तूच माझी बायको असतेस ना. आणि ते ऐकून अप्पीसुद्धा हसू लागते. आणि मग अर्जुन त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला सांगू लागतो. पण तितक्यात अमोल त्या ठिकाणी येतो आणि त्यामुळे ते दोघेजण घाबरतात. तर अमोलने त्या दोघांसाठी एक छान सरप्राईज आणलेलं असतं. त्याने अपर्णा आणि अर्जुनसाठी छान चित्र काढलेलं असतं आणि ते चित्र बघून त्या दोघांचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. ते अमोलचं खूप कौतुक करतात आणि मग त्यानंतर झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्येकजण आपापली कामं करत असतं. बापू पेपर वाचत असतात आणि तितक्यात त्यांना अपर्णा अर्जुनची बातमी दिसते. ती बातमी बघून सगळेच जण खूप खुश होतात. त्यानंतर मोना आणि रुपाली त्या ठिकाणी येतात. मोना म्हणत असते की गेल्या काही दिवसांपासून अर्जुन दादांची आणि वंशनची खूप धावपळ झाली ना, त्यामुळे मला असं वाटतं की आपण ना त्या दोघांना कुठेतरी बाहेर फिरायला पाठवावं. मात्र त्यावेळी रुपाली विचारते की कशाला, याची काय गरज आहे? तर मोना म्हणत असते की रुपाली ताई, असं कसं, त्यांनासुद्धा थोडा निवांतपणा मिळायला हवा ना. हवं तर अमोलही त्यांच्यासोबत जाईल, त्या तिघांना एकत्र वेळ घालवता येईल. पण रुपाली म्हणते की मग ते तिघेच कशाला, आपण सगळेच जण जाऊयात ना. मात्र मोना म्हणते की आपलं काय काम आहे, त्या तिघांनाच जाऊ द्या, ते तिघं निवांत वेळ घालवतील. मात्र रुपाली ऐकायला तयार नसते. आणि मग शेवटी तर ती मोनासोबत वादच घालू लागते. ती म्हणत असते की काय गं मोना, मी म्हणते ना सगळ्यांनी जायचं, मग तुला कळत नाही आहे का? कशाला मला विरोध करते? तर मोना म्हणत असते की रुपाली ताई, जेव्हापासून आपण पुण्यात आलोय तेव्हापासून वंश आणि अर्जुनदादा साधं पुणंसुद्धा फिरायला गेलेले नाही आहेत. मग त्यांना बाहेर कुठे जायला नको का? मात्र रुपाली काही ऐकून घेत नाही. ती म्हणत असते की जायचं तर सगळ्यांनी जायचं, नाही तर कोणीही जायचं नाही. आणि मी तुझ्यापेक्षा मोठी आहे त्यामुळे माझं सगळं ऐकायचं. आणि ते ऐकून मोनासुद्धा चिडते. आणि मग त्या दोघींचा वाद वाढतच जातो. पण शेवटी दीपक त्यांना शांत करतो.
बापू आणि कदमसुद्धा रुपालीला समजावतात की रुपाली तू उगाच वाद घालू नको, आपण आधी अप्पी आणि अर्जुनसोबत बोलूयात. आणि त्यावरती हो म्हणते. मोना मात्र रागातच तेथून निघून जाते. तर स्वप्नील रुपालीला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती त्याचं काही न ऐकता सरळ किचनमध्ये जाते. त्यानंतर दीपक मोनाची समजूत काढण्यासाठी जातो, मात्र मोना खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की तुम्ही मला काही सांगू नका, त्या रुपालीताई नेहमीच असं करतात. आपण या घरात लहान आहोत म्हणून आपण त्यांचं सगळं का ऐकून घ्यायचं. मला आता माझ्या हक्काचं घर पाहिजे, जिथे मला कोणाचंही काही ऐकावं लागणार नाही. माझ्या मनाला वाटेल ते मी करेल. आणि ते ऐकून दीपकही घाबरतो. तो मोनाला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, मात्र रुपालीच्या वागण्यामुळे ती खूपच चिडलेली असते. पण शेवटी दीपक तिची कशीबशी समजूत काढतो आणि मग मोनासुद्धा म्हणते की ठीक आहे, मात्र जर रुपालीताई पुन्हा अशा वागल्या ना तर मग मी त्यांचं काही ऐकून घेणार नाही. आणि त्यावर दीपकही हो म्हणतो. नंतर मग ते दोघेजण पुन्हा बाहेर येतात. तितक्यात अप्पी आणि अर्जुनही त्या ठिकाणी आलेले असतात. बापू कदम आनंदाने त्या दोघांना पेपरमधील बातमी दाखवतात, त्यामुळे ते सुद्धा खूप खुश होतात. तितक्यात मग रुपाली त्या ठिकाणी येते. तर दीपक म्हणत असतो की अमोलला मी शाळेत सोडवतो, पण रुपाली खूप रागात म्हणते की कशाला, एकदा ठरलं आहे ना की अमोलला मी शाळेत सोडणार, मग कशाला प्रत्येक वेळी तू हे बदलतो. तर दीपक म्हणत असतो की तसं नाही रुपालीताई, अमोलची शाळा माझ्या वाटेवरच आहे म्हणून मी तसं म्हटलं. मात्र रुपाली खूपच चिडते आणि त्यामुळे दीपक नाईलाजाने म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जायचं आहे तर जा तुम्ही. आणि मग तो ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडतो. तर रुपाली अमोलला घेऊन शाळेत जाण्यासाठी निघते. मात्र तिचं असं वागणं बघून मोना खूप चिडलेली असते. आपलं तर घरात कोणी ऐकत नाही, मात्र दीपकचं सुद्धा ऐकत नाही हे बघून तिला वाईट वाटतं. तर दुसरीकडे तो जिजी पेपरमध्ये आलेली बातमी बघून खूपच चिडलेला असतो आणि त्याच्या माणसांनाच मारत असतो. तो म्हणत असतो की आता कधीही ते पोलीस इथे वरात घेऊन येतील. आणि तितक्यात अप्पी आणि अर्जुनची गाडी त्या ठिकाणी येते. त्या दोघांना बघून तो जिजी तर खूपच चिडतो. तर अर्जुन म्हणत असतो की जिजी साहेब, तुमच्या अटकेचं वॉरंट निघालं आहे, तुम्हाला अटक करण्यासाठीच आम्ही इथे आलोय. आणि ते ऐकून जिजी रागातच अप्पीकडे बघत म्हणतो की कलेक्टर मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं की गप्प बसा, मात्र तुम्ही माझं ऐकलं नाही. तुम्हाला का हा उंदीर मांजराचा खेळ वाटला का? आता कळेल तुम्हाला. जर हिंमत असेल ना तर हा खेळ जिंकून दाखवा. तर अपर्णासुद्धा म्हणते की मी हा खेळ खेळणारसुद्धा आणि जिंकणारसुद्धा. आणि मग त्यानंतर तो जिजी म्हणतो की तुम्ही मला इथून घेऊन जात नाही आहे, तर मी स्वतःच्या मर्जीने इथून येतो हे लक्षात ठेवा. आणि मग अर्जुन त्याच्या हातात हातकडी घालतो. मात्र तितक्यात त्या जिजीची माणसं अपर्णाच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात करतात. तर अर्जुन त्यांच्या तोंडातच गन घालतो आणि म्हणतो की जर तोंडातून एक शब्द जरी बाहेर काढला ना तर खोपडीतून गोळी जाईल. आणि यापुढे ना आमच्या घराच्या आजूबाजूला दिसायचं नाही, नाहीतर मी कायमचं नाहीसा करून टाकेल. आणि ते ऐकून ते सगळे लोक तर गप्पच बसतात. आणि मग अर्जुन त्या जिजीला ओढतच तेथून घेऊन जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.